दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा जर आपण विचार करायचा ठरवला, तर दूध पिणं आणि त्या दुधापासून दही करून खाणं, दोघांमध्ये कशातून जास्त प्रोटीन्स मिळतात आपल्याला? बेसिकली जर बघायला गेलो तर दही हे जे आहे हे अभिसंधी असतं. म्हणजे शेवटी आपण दुधाला आंबवून आपण दही बनवतो. हो. तर जनरली दूध सर्वात महत्त्वाचं आहे आणि दुधामध्ये पण जर आपण कंपॅरिझन केलं तर त्यामध्ये गाईचं दूध हे सर्वात उत्तम आहे. हो. पचायला हलकं असतं, हो. शरीराला बल्यकारक असतं. दही सुद्धा आपण घेऊ शकतो, पण दही घेण्याला मर्यादा आहे की ते कोणत्या ऋतूमध्ये घ्यायचं आणि कोणत्या ऋतूमध्ये घेऊ नये. बरं. आता दही जर आपण साधारणतः पावसाळ्यामध्ये जर आपण खाल्लं, पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये जर आपण खातोय, तर आपल्याला पावसाळ्यात जे आजार होणार आहेत, सपोज कफाचे जे आजार असतात, कफाचे आजार म्हणजे सर्दी किंवा खोकला वाढणं, अशा प्रकारचे आजार आपल्याला ते होऊ शकतात. तर दही हे फक्त आपण उन्हाळ्यामध्ये वगैरे खाऊ शकतो. हो. दूध हे तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये घेऊ शकतात. बरोबर. ते सकाळी तुम्ही उपाशीपोटी सुद्धा तुम्ही ते दूध तुम्ही घेऊ शकतात. की बाहेरचं जे वातावरण असतं ते जास्त उष्ण असतं. हो. त्याच्या कंपॅरिझनमध्ये आपल्या शरीराला आणि बाहेरच्या वातावरणाला ते मॅच करावं लागतं. त्याच्यासाठी आपल्याला दह्यासारखे पदार्थ, श्रीखंडासारखे पदार्थ दही, किंवा त्याचं ताक वगैरे किंवा आपण बासुंदी घेतो. किंवा ताक तुम्ही घेऊ शकतात. हो. अशा प्रकारचा आहार तुम्ही ऋतूनुसार तुम्ही घेऊ शकता.